पीएम किसान योजना के 21वें किस्त का पैसा जल्द ही जारी हो सकता है। मीडिया रिपोर्ट्स की माने तो ये पैसा किसानों को दिवाली से पहले मिल सकता है, लेकिन इसका फायदा उन किसानों को नहीं मिलेगा जिन्होंने अभी तक ई-केवायसी पूरा नहीं किया। दिवाळीच्या तोंडावर देशभरातल्या 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून 2000 रुपये जमा होणार आहेत। पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 16000 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात येणार आहे। आणि आता लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे। ऑगस्टचा हप्ता खात्यात आजपासून वितरित होणार आहे। मंत्री आदिती तटकरे यांनी याबद्दलची माहिती दिली आहे। राज्यामधील शेतकऱ्यांसाठी आजच्या झटपट अशा ठळक बातम्या व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होतात। केंद्र सरकारच्या माध्यमातून एक अत्यंत मोठी खुशखबर समोर आली असून तुमच्या खात्यामध्ये आणखी 2000 रुपयांची आर्थिक रक्कम येत्या काही दिवसांमध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येणार आहे। तसेच कालपासून राज्यामध्ये लाडक्या बहिणींच्या देखील बँक खात्यामध्ये 1500 रुपयांची आर्थिक रक्कम राज्य सरकारच्या मार्फत जमा करण्यामध्ये येत असून ही रक्कम ऑगस्ट या महिन्याच्या हप्त्याची होती, परंतु लगेचच तुम्हाला सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याचे पैसे देखील तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार असल्याची माहिती राज्य सरकारच्या मार्फत समोर येत आहे। तर मग कोणत्या जिल्ह्यामधील महिलांच्या बँक खात्यामध्ये कधी पैसे जमा होतील आणि या दोन्ही महिन्यांचे एकत्र हप्ते कोणकोणत्या महिलांच्या बँक खात्यामध्ये आता राज्य सरकारच्या मार्फत जमा करण्यामध्ये येणार आहेत। तसेच इतर सर्व प्रकारच्या शेतकरी आणि शेती संबंधित आज दिवसभरातील बातम्या जाणून घेण्यासाठी तुम्हाला फक्त आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचे। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजच्या दिवसभरामधील झटपट अशा ठळक बातम्या। आजच्या बातमी सत्राची सुरुवात एका अत्यंत मोठ्या आनंदाच्या बातमीने होत आहे। शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आले 1,55,00,000 रुपयांची रक्कम। महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ही रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता राज्य सरकारच्या मार्फत जमा करण्यामध्ये येते। महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेच्या ज्या शेतकऱ्यांनी मागील महिन्यामध्ये आधार प्रमाणीकरण पूर्ण केले होते अशा राज्यामधील 11,836 शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर 46,70,00,000 रुपयाची रक्कम राज्य सरकारच्या मार्फत आता नुकतीच वर्ग करण्यामध्ये आले। यामध्ये लातूर जिल्ह्यामधील 449 शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 1,55,00,000 रुपयांची रक्कम वर्ग करण्यामध्ये आली असल्याची माहिती सध्या राज्य सरकारच्या मार्फत समोर येत आहे। राज्यामधील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर। 15 ऑक्टोबर पासून नाफेडची सोयाबीन खरेदी आता सुरू करण्यामध्ये येत आहे। मूग उडीद सोयाबीनची नोंदणी आता सुरू करण्यामध्ये आली असून प्रत्येक जिल्ह्यामध्ये 8 हमीभाव केंद्रे आता राज्य सरकारच्या मार्फत सुरू करण्यामध्ये येणार आहेत। जिल्ह्यामध्ये शासनाच्या हमीभावानुसार आता नाफेडच्या मार्फत मूग उडीदाची 10 ऑक्टोबर पासून तर सोयाबीन या पिकाची 15 ऑक्टोबर पासून खरेदी करण्यास सुरुवात होत आहे आणि यासाठी जिल्ह्यामध्ये 8 ठिकाणी केंद्रांना मंजुरी देण्यात आली असून राज्यामध्ये नाफेड मार्फत आता 19 जिल्ह्यामध्ये हमीभाव केंद्रे सध्या सुरू करण्यास राज्य सरकारच्या मार्फत मंजुरी देण्यात येत आहे। तसेच शेतकऱ्यांना आपला माल जर हमीभाव दराने विक्री करायचा असेल तर गावाजवळच्या नाफेडच्या खरेदी केंद्रावर 7/12 उतारा, आधार कार्ड, बँकेचे पासबुक घेऊन आपल्या पिकाची लवकर नोंदणी करून घ्यायची आणि त्यानंतर SMS प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांनी आपला माल खरेदी केंद्रावर आणायचा आहे आणि त्या ठिकाणी नाफेडच्या मार्फत आपल्या मालाची खरेदी करण्यामध्ये येईल। राज्यामधील लाडक्या बहिणींसाठी या दिवाळी सणाच्या अगोदरच राज्य सरकारच्या मार्फत एक अत्यंत मोठे गिफ्ट जाहीर करण्यामध्ये येते। 9 लाख बहिणींच्या बँक खात्यामध्ये प्रत्येकी 7,500 रुपयांची आर्थिक रक्कम आता जमा करण्यामध्ये आली असल्याची माहिती पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी जाहीर केली आहे। राज्यामधील 9,52,985 महिलांच्या बँक खात्यांवर आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे प्रत्येकी 7,500 रुपये याप्रमाणे पैसे जमा करण्यामध्ये आले असल्याची माहिती पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी जाहीर केली आहे। तसेच पालकमंत्री सत्तार यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यामधील ज्या महिलांना मागील काही दिवसांमध्ये विनाकारण अपात्र करण्यामध्ये आले होते व त्यांचे हप्ते रोखण्यामध्ये आले होते अशा 5 महिन्यापासून रखडलेल्या हप्त्यांचे पैसे आता एकाच वेळेस म्हणजे काल राज्यामधील महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये आले आहेत। अशा महिलांच्या बँक खात्यामध्ये थेट 5 महिन्यांचा एकत्र आर्थिक लाभ म्हणून 7,500 रुपयांची आर्थिक रक्कम राज्य सरकारच्या मार्फत जमा करण्यामध्ये आली आहे। याबरोबरच सत्तार यांनी राज्यामधील महिलांना धीर देत स्पष्ट केले की विनाकारण कोणत्याच महिलांचे पैसे राज्य सरकारच्या मार्फत बंद करण्यामध्ये येणार नाहीत व जर एखाद्या तांत्रिक चुकीमुळे कोणत्या लाडक्या बहिणींचा आर्थिक लाभ बंद झाला तर पुन्हा एकदा त्यांना अपात्र करून मागील न मिळालेल्या हप्त्यांचे पैसे आता त्यांच्या बँक खात्यामध्ये एकाच वेळेस जमा करण्यामध्ये येतील।
लाडक्या बहिणींसोबतच राज्यामधील शेतकऱ्यांसाठी देखील राज्य सरकारच्या मार्फत दिवाळी सणाचे मोठे गिफ्ट 412 कोटी रुपयांची रक्कम राज्यामधील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता जमा होणार आहे। दिवाळीपूर्वी मिळणार आहे पीक विम्याची 25% अग्रिम नुकसान भरपाई। यंदा खरीप हंगामामध्ये अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कापूस, तूर, मूग आणि उडीद या पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीपाच्या पीक विमाधारक शेतकऱ्यांना आता 25% अग्रिम विमा रक्कम तात्काळ वाटप करण्याचे आदेश राज्य सरकारच्या मार्फत देण्यात येत आहेत। त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळी सणाच्या पूर्वीच पीक विम्याच्या एकूण नुकसान भरपाईपैकी 25% अग्रिम रक्कम आता त्यांच्या बँक खात्यामध्ये वाटप करण्यात येणार आहे आणि यामुळे शेतकऱ्यांना रब्बीच्या पेरणी करण्यासाठी एक मोठी आर्थिक मदत मिळणार असून नुकसानीचा अहवाल राज्य सरकारकडे सादर करण्यात आला आहे आणि याच अहवालानुसार पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता दिवाळी सणाच्या अगोदर 25% अग्रिम रक्कम राज्य सरकारच्या मार्फत जमा करण्यात येणार आहे। पीएम किसान योजनेच्या धर्तीवर केंद्र सरकारच्या मार्फत आता देशामधील शेतकऱ्यांसाठी एका नवीन योजनेला मंजुरी देण्यात येते। 60 वर्षानंतर आता शेतकऱ्यांना मिळणार आहे 3000 रुपयांची महिना पेन्शन। केंद्र सरकारची शेतकऱ्यांसाठी पीएम किसान मानधन ही योजना जाहीर करण्यात येते। देशामधील शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या मजबूत करण्यासाठी पीएम किसान योजनेसोबतच आता केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना ह्या जाहीर करत आहे। पीएम किसान योजनेमध्ये सरकारकडून शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये देण्यात येतात। आता सरकारने शेतकऱ्यांसाठी पीएम किसान मानधन ही योजना जाहीर केली असून या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरमहा 3000 रुपयांचे पेन्शन 60 वर्षानंतर आता जाहीर करण्यात येणार आहे। मात्र यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या 18 ते 40 या वयामध्ये नोंदणी करणे अपेक्षित असून अशाच नोंदणी करत शेतकऱ्यांना आता त्यांच्या वयाच्या 60 नंतर ही पेन्शन प्रति महिना 3000 रुपयाप्रमाणे केंद्र सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे आणि इच्छुक शेतकऱ्यांनी तात्काळ यासाठी अर्ज दाखल करावे अशा प्रकारचे आवाहन केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात येत आहे। राज्यामधील शेतकरी आणि लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर। बहिणींना 2100 रुपये देऊ तर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ अशा प्रकारचे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी दिले आहे। तर मग राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी गोंदिया येथे एका कार्यक्रमाअंतर्गत राज्यामधील शेतकऱ्यांनी लाडक्या बहिणींसाठी एक मोठी खुशखबर जाहीर केली आणि ते म्हणाले की आम्ही विधानसभा निवडणुकापूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी करू आणि लाडक्या बहिणींच्या हप्त्यामध्ये वाढ करून 2100 रुपये हप्ता करू अशा प्रकारचे आश्वासन दिले होते आणि आम्ही या शब्दापासून मुकरले नाही आहोत। त्यामुळे योग्य त्यावेळी योग्य तो निर्णय घेण्यामध्ये येईल। त्यामुळे सद्यस्थितीला राज्यामधील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी शेतकऱ्यांची पडताळणी सुरू असून लवकर शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करण्यामध्ये येईल अशा प्रकारची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी काल जाहीर केली आहे। ई पीक पाणी नोंदणी राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी। ई पीक पाणी करण्यासाठी आता उरले आहेत शेवटचे फक्त 2 दिवस। ई पीक पाणी नाही केल्यास पीक विम्यासह अनुदानास देखील शेतकरी आता मुकणार आहेत। ई पीक पाणी करण्यासाठी आता शेवटचे केवळ 2 दिवस उरले असून कापूस आणि सोयाबीन पिके असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ई पीक पाणी करणे आता अत्यंत आवश्यक आहे। जर ई पीक पाणी केली नसेल तर हे पिके आता हमीभाव खरेदी केंद्रावर विकण्यास अडचण येणार असून यामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागू शकते। त्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ आजच्या आज आपल्या पिकाची ई पीक पाणी करून घ्यावे अशा प्रकारचे आवाहन कृषी विभागाच्या मार्फत करण्यात येते। राज्यामधील शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना 2025 संदर्भातील एक अत्यंत मोठी खुशखबर। पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता जमा होणार असून पात्र शेतकऱ्यांची नवीन यादी राज्य सरकारच्या मार्फत जाहीर करण्यात आली आहे। पडताळणी पूर्ण झाल्यानंतर हे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतील अशा प्रकारची माहिती सध्या राज्य सरकारच्या मार्फत समोर येत आहे। तर मग या चालू खरीप हंगामाच्या सुरुवातीला राज्यामध्ये अतिवृष्टीने धुमाकूळ माजवला होता आणि यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते आणि तशाच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याची आर्थिक रक्कम जमा करण्यात येणार असून यासाठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या गावनिहाय याद्या आता जाहीर करण्यात येत आहेत आणि या अंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता या दिवाळी सणाच्या पूर्वीच पीक विम्याचे नुकसान भरपाई जमा करण्यात येईल अशा प्रकारची माहिती राज्य सरकारच्या मार्फत सध्या समोर येत आहे। राज्यामधील लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर। लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता कालपासून मिळण्यास सुरुवात झाली। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता एका महिन्यापासून रखडला होता आणि हा हप्ता काल म्हणजे 11 सप्टेंबर रोजी राज्यामधील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास आता सुरुवात झाली।
साधारणतः पुढील 2 दिवसांमध्ये म्हणजे 14 सप्टेंबर पर्यंत हा हप्ता राज्यामधील सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होऊन जाईल, अशा प्रकारची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या मार्फत काल एक सोशल मीडिया पोस्ट करून जाहीर करण्यात आले आहे। राज्यामधील शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाईची मदत आली। 8 जिल्ह्यांना आता 74 कोटी रुपयांची मदत राज्य सरकारच्या मार्फत जमा करण्यात येणार आहे। राज्यामध्ये 191 तालुक्यांमध्ये शेती पिकांचे नुकसान झाले होते। राज्यामध्ये जून ते ऑगस्ट महिन्यादरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना 73 कोटी 91 लाख 43,000 रुपयांची आता रक्कम राज्य सरकारच्या मार्फत मंजूर करण्यात आली आहे आणि असा शासन निर्णय देखील शुक्रवारी जाहीर करण्यात आला असून कोकणामधील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, हिंगोली आणि सोलापूर या 8 जिल्ह्यांमधील बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता या नुकसान भरपाईची रक्कम पुढील 2 दिवसांमध्ये राज्य सरकारच्या मार्फत जमा करण्यात येणार आहे। ही पीक पाणी करण्याची तारीख वाढवून द्यावी, अशा प्रकारची मागणी राज्यामधील शेतकऱ्यांच्या मार्फत सध्या करण्यात येत आहे। सुरुवातीपासूनच ही पीक पाणी करण्यासाठी आता शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते। बरेच दिवस तर ई पीक पाणी करण्याचे ॲप व्यवस्थितरित्या चालत नव्हते, त्यामुळे सातबाऱ्यावर पिकाची नोंद करण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले। त्यामुळे ई पीक पाणी करण्यासाठी शेतकऱ्यांना तारीख वाढवून द्यावी, अशा प्रकारची मागणी राज्यामधील शेतकऱ्यांच्या माध्यमातून सध्या कृषी विभागाला करण्यात येत आहे। मराठवाड्यामध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाचे सावट। पुढील 4 दिवसांमध्ये राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याचे खात्रीशीर संकेत हवामान विभागाच्या मार्फत देण्यात येत आहेत। 15 सप्टेंबर रोजी मराठवाड्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाच्या मार्फत वर्तवण्यात आला असून परभणी, हिंगोली, बीड, लातूर, धाराशिव या काही जिल्ह्यांसह संभाजीनगर आणि जालना या परिसरामध्ये ढगफुटी स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो, अशा प्रकारचा इशारा हवामान विभागाच्या मार्फत देण्यात येत आहे। यामुळे नदी आणि नाल्यांना पूर येण्याची शक्यता असून प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा सतर्क ठेवण्यात आता सुरुवात देखील केली आहे। शेतकऱ्यांनी या काळामध्ये पिकांच्या शेतामध्ये अनावश्यक पाणी साचू देऊ नये, अशा प्रकारचे आदेश हवामान विभागाच्या मार्फत देण्यात येत आहेत। तर मग अशा प्रकारच्या आजच्या दिवसभरातील झटपट अशा ठळक बातम्या आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिल्या आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज बातम्या पाहण्यासाठी लगेच आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। नोटिफिकेशन बेलला ऑल वरती सेट करा आणि आजचा व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।